रमजान शाह. असं काय घटना घडली? घटना अशी सर, माझा मुलगा, आम्ही कारगिल नगर राहतो, गणेश चौकला वरती, बिल्डिंग नंबर 2, महाकाली अपार्टमेंट. तर तिकडं ते परिसरामध्ये ना सगळे दारूचे धंदे हे सगळं चाललेलं आहे. माझा मुलगा तिकडं आला, खाली गाडी लावली, तर सगळे पिणारे खाणारे मुलं. ते तिकडे जायला यायला जागा नाही. वरती जायला लागला तर त्याच्यानंतर ते पोरांना शिव्यागाळ्या केले. तिची आई पण सोबत होती. ते बोलले शिवीगाळी करू नको, असं तसं, हे ते वाद झालं. नंतर ते तिकडून समोर राहतात, त्यांचेच दारूचे धंदे, ते सगळे बिल्डिंग वरती आले आणि माझ्या पोरावर वार केला तर पोटात त्याचा चाकू टाकायचं होतं, पण त्यानं हात टाकला म्हणून त्याचा हातचे नसा कापून गेले. रात्री त्याचं 12:30 वाजता ऑपरेशन करायला घेतलं तर 4:30 ते 5 वाजले. आणि एवढी बॅड कंडिशन त्याची, 3 ते 4 लिटर त्याचा ब्लड गेला. मी तुम्हाला सगळे व्हिडिओ पाठवतो, तुम्ही बघा काय म्हणजे पोराची. आणि काल माझा पोरगा मेला असता. मग तिकडचे दारूचे धंदे थांबणार का नाही, आणि कोणाचा जीव गेल्यावर थांबणार का? माझा पोराचा जीव गेला किंवा नाही गेला ते तर आज मी बघतोय माझी काय कंडिशन. कोणी दुसऱ्याची, इतरचे आईबापाचा हे त्रास झाला नाही पाहिजे. प्रशासनाला आणि सगळ्याला, पोलीस बंधूला सगळी माझी विनंती आहे का तुम्ही कारवाई तिकडे करा. कोण होते हे मारणारे? मारणारे त्यांचेच दारूचे धंदे तिकडं समोरच राहतात. एवढी दादागिरी आहे, कोणी काय बोलू शकत नाही त्यांच्यापुढं. कोणी एक जना बोलला 50 जण येऊन भांडणं करतात, आणि त्यांच्या पुढे कोण जात नाही तिकडं. म्हणजे पोराला मारूच तर ते विचार नाही करत का कोणाला कसं मारतोय. आणि मुलीला, खास करून लेडीजला पण मारलं खाली, आणि मारताना पण विचार नाही केला लेडीजला मारतो का कोणी. मी घरी नाही, आणि विशेष म्हणजे मला स्वतःला ब्लड कॅन्सर आहे, माझी कंडिशन चांगली नाहीये. माझा मुलगा माझा घर चालवतो, ते शाळेत जातो, 9वीला आहे. 9वीच्या मुलांना असं मारणं म्हणजे कुठपर्यंत योग्य आहे? काय गुन्हा वगैरे दाखल केलाय? गुन्हा वगैरे दाखल केला, पोलीस सहकार्य करते. बघू आता पुढे काय होतंय काय नाही. असं आरोपी पकडलाय? आरोपीचा अजून सध्याला काही माहित नाही, कारण की मी हॉस्पिटलमधून निघालो नाही. माझी कंडिशन पोराची बॅड आहे, तर सिरियस कंडिशन आहे. मी इथंच मला राहावं लागतं, आणि माझी मुली आहे तिकडे घरी. माझ्या मुलीला किंवा मला याच्यानंतर असा त्रास झाला नाही पाहिजे. कधी पण कोणी पण येणार, मुली रात्री येतात, वेळात्री येतात, कधी बायको तिकडे घरी असते. असं मारणं, मी नव्हतो घरी, हे कंडिशन चांगली नाही. म्हणजे कोणाचा पोराचा मारायचा विचारच नाही करायचा, मेला का गेला असं. आता कशी परिस्थिती आहे? आता रात्री ऑपरेशन झालं त्याचं, सध्याला हे बघा तुमच्या समोरच आहे, ते बोलू शकत नाही, त्याची कंडिशन भरपूर बॅड आहे. एकदम रक्त एवढं गेलं त्याच्या अंगात रक्तच नाही. काय झालं आपल्या मुलाबद्दल? माझ्या मुलाबद्दल, आम्ही रात्री खाली येत होतो, तर त्याला गाडीबद्दल झालं, गाडी ठेवण्याबद्दल. तर त्याने बोलला की तुझी गाडी मागे ठेव, मला पुढे शाळेत जायचं आहे. तर आम्ही निघून आलो. थोडंसं मला शिवी घातली त्या पोरांनी. तर तो पोरगा माझा बोलला की शिवी घालू नको. तर आम्ही वर आले, याला मी मारलं, तर आम्ही वर आले सगळं सोडून. तर ते लोक, मी तिसऱ्या माल्यावर होतो, तो घरी गेला, आणि ते लोक मागून मग सगळे 15-20 जण बिल्डिंगात घुसले मारायला. पोरं पण होती, आणि माझ्या बायका पण आल्या होत्या. कोण होते ते लोक? त्या दारू विकणारे आहेत, ते गांजा तिकडे सगळं चालतं, गांजा पण चालतो विकणारे, आणि दारू पण विकतायत तिथे. त्यांचेच नातेवाईक आहे सगळे. म्हणजे झालं एक जणाचं भांडणं, पण सगळे नातेवाईक एक झाले. काय पोलीस वगैरे कारवाई नाही करत त्याच्यावरती? केली आहे, पण आता सध्याला आम्ही इकडे आहोत. कशा पद्धतीने मारहाण झाली, कसं वाटलं? गाडीबद्दलच झालंय ते. तुला काय करायचं मी बघून घेईन. आम्ही वरती आलो, तो तिसऱ्या माल्यावर धावून आला आणि दगड घेऊन आला मोठा. तर मी त्याला हातातून दगड पण घेतला. नंतर ते माझ्या 2 पोरी गेले, मला आवाज आला ना त्या पोरीचा, ते पोरी धावत आल्या. ते पोरांनी माझ्या मोठ्या पोरीचा गळा धरला, आणि छोट्या पोरीला 3 नंबरच्या त्या पोरांनी अंगावर हात टाकला. तर मी गेली, तर हा माझा मुलगा धावत आला वरडलं म्हणून. ते पोराला धरलंय. त्या लोकांनी खाली टाकून याला मारलं, तुरंत त्याला सुरीचा वार झाला, खाली वाकला. तर पोलीसवाले कारवाई नाही करत? कारवाई तर टाकले सर, पण आता सध्याला आम्हाला माहित नाही चाललंय काय. आम्ही इथे त्याच्याकडेच आहे, दवाखान्यातच. काय मागणी आपली? आम्ही तेच बोलतो की आमच्या संगतीत जे होते ते कोणाबरोबर व्हावा नाही. आमच्या घरात पण जवान पोरी आहेत, रात्रीच्या 4-4, 3-3 वाजेपर्यंत पोरं खाली बसतात, गांजा पितात, दारू पितात, बिअरच्या बाटल्या फोडतात एकामेकाचा. खूप भांडणं होतात तिथे, पण हे असं कोणाबरोबर व्हावा नाही म्हणून आम्ही हे करतो.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.